आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सूर्याचा प्रकोप वाढला, कृष्णा वारणेचा तीर तरुणाईने फुलला। अंगाची लाही लाही थांबवण्यासाठी जलसाठ्यांचाच आधार। राज्यात उन्हाचा पारा 40शी पार गेला असून वरुण राजाने पाठ फिरवल्याने आता सूर्य आग ओकू लागला आहे। गेल्या आठवडाभरापासून सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा बसत असून सर्वसामान्यांच्या अंगाची लाही लाही होत आहे। या जीवघेण्या उष्म्यापासून सुटका करून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तरुणाईने आता आपला मोर्चा कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रांकडे वळवला आहे। सकाळी 10 वाजल्यापासूनच रस्ते निर्मनुष्य होत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत। मात्र ग्रामीण भागात आणि शहरालगतच्या नद्यांवर वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे। दुपारच्या कडक उन्हात गारवा मिळावा यासाठी शेकडो तरुण मुले नद्यांच्या पात्रात तासनतास पोहण्याचा आनंद घेत आहेत। केवळ नद्याच नव्हे तर विहिरी आणि शेततळी देखील पोहणाऱ्यांच्या गर्दीने गजबजले आहेत। वाढत्या तापमानाचा परिणाम पशुपक्ष्यांवरही होत असून पाणी टंचाईच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत। गरज नसेल तर दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। उष्माघात टाळण्यासाठी लिंबू सरबत, ताक आणि पाण्याचे मुबलक सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। घरात फॅन असूनही उन्हाची तीव्रता कमी होत नाहीये। दुपारच्या वेळी अंगाची आग होत असल्याने नदीच्या थंड पाण्याचा आधार घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नसल्याचे नदीपात्रावर आलेला एक स्थानिक तरुणाने सांगितले। नदीपात्रात वाढती गर्दी पाहता खोल पाण्याचा अंदाज न आल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता असते। त्यामुळे पोहायला जाणाऱ्या तरुणांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणीच पोहावे अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। माझे नाव संदीप चंद्र पानसे, गाव तुमची। आमचे गाव इथून जवळजवळ 15-20 किलोमीटर आहे। तिथून आम्ही खास टेम्परेचर जास्त असल्यामुळे टेम्परेचर कमी व्हायसाठी इथं पोहण्यासाठी आलेलो आहे सर्व। आणि हा कृष्णाचा घाट अतिशय खूप सुंदर घाट आहे। त्या अंगातली वाढलेली टेम्परेचर इथं आल्यानंतर जरा आपल्याला गारवा मिळाला म्हणजे टेम्परेचर कमी होती यासाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहे। आणि इथं लहान मुलीसुद्धा आम्ही शिकण्यासाठी इथं घेऊन आलेलो आहोत। आणि इथं आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं। आणि हा कृष्णाचा परिसर अतिशय खूप छान आहे। आणि बऱ्यापैकी इथं कृष्णकाठचे सर्वजण इथे पोहण्यासाठी आनंद घेण्यासाठी दुपारची ते येतो तर आपल्या अंगात टेम्परेचर कमी होईल। सध्या टेम्परेचर जास्त असल्यामुळं त्या नदीपात्रात मुलं पोहण्याचा आनंद घेतात। मुलं पोहायला शिकतात, पाण्याचा उपयोग फार चांगला करतात। टेम्परेचर जास्त असल्यामुळं मुलं गारवा घेण्यासाठी पोहण्याचा आनंद चांगला घेतात। मुलं पोहायला भरपूर शिकतात। आमच्या नदीकाठचा भाग असल्यामुळं चांगली सोय आहे। धन्यवाद। त्या उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळं अंगात टेम्परेचर वाढलं होतं लोकांच्या, त्यामुळे शरीराला गारव्याची जास्त असते। त्यामुळं बऱ्यापैकी मोठे लोक, लहान मुलं पोहण्याचा आनंद जास्त घेतात। त्यामुळे शरीराला उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करतात। आता सध्या यावर्षी नेहमीपेक्षा त्या उन्हाची तीव्रता जास्त आहे। टेम्परेचर 40-42 जास्त होण्याची गरज आहे।